नामाची जादू, नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मराठी रंगभूमीवरती इतिहासामध्ये अनेक नट होऊन गेले. काही ज्यांनी इतिहास गाजवला ते अजूनही आहेत. काही लोकांनी कायम गंभीर भूमिका केल्या आणि ते प्रसिद्ध झाले. काही लोकांनी त्यांच्या सुदैवाने म्हणा किंवा आपल्या सुदैवाने म्हणा किंवा त्यांच्या दुर्दैवाने म्हणा, इच्छा असूनही त्यांना विनोदी नट असा शिक्का बसला, पण त्यांचा जो वसा होता त्यांनी घेतलेला तो शेवटपर्यंत सोडला नाही, त्याला लोकांनी सोडू दिलं नाही. तर अशाच एका विनोदी ज्येष्ठ नटाला आज आपण पाचारण केलेलं आहे. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असताना आपल्याला खूप हसू येणार आहे असा माझा अंदाज आहे. तर ह्या नटाला बोलवण्यापूर्वी आपण या कलावंताची एक चित्रफीत पाहणार आहोत. पहा. किशोर प्रधान मराठी आणि इंग्लिश रंगभूमीवरील एक सुपरिचित नाव. मोठ्या हुद्द्याची नोकरी सांभाळत रंगभूमीवरही आपले कलागुण दिसत राहावे यासाठी सतत तारेवरची कसरत करावी लागली. गेली 25 वर्ष मराठी रंगभूमीवर रात्र थोडी सोंगफार, काका किशाचा, नवरा माझा ब्रह्मचारी, लागे बांधे यासारखी 25च्या वर नाटकं, तेही नट आणि दिग्दर्शक म्हणून. तर 16 वर्ष इंग्लिश रंगभूमीवर बॉटम्स अप, कॅरी ऑन बॉटम्स अप, तमाशा मुंबई स्टाईल यासारखी 15 नाटकं. शिवाय चित्रपट माध्यमातही मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3ही भाषेतील चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. इंग्लिश नाटकाच्या निमित्तानं त्यांनी अर्ध जग पालथं घातलं. अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या व्यक्तिमत्वाची जाणून घेऊया दुसरी बाजू. चला तर स्वागत करूया किशोर प्रधान यांचं. किशोर, मी आलो. सावकाश. किशोर, नाही पुढे ये. सावकाश. आपण एकमेकाला ये पुढे आधी. एकमेकाला आपण अनेक वर्ष आरेतुरे करत असलो तरी सुद्धा वयाने अनुभवाने तू माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेस म्हणून तुला प्रणाम करतो. अरे किती प्रणाम करणार? नाही 10 तरी करणार, कारण मी 70 तू 80 इथे बसायचंयस. तू पाहतोस असं म्हणलास दुसरी बाजू हा कार्यक्रम. हो. तुझा जो काही आजपर्यंतचा प्रवास आहे तो मी पाहिलेला आहे. माझ्याच वयोगटातल्या सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलेला आहे, नटांनी पाहिलेला आहे, दिग्दर्शकांनी पाहिलेलं आहे. पण आजच्या पिढीला फारशी माहिती नसते, त्याच्यात त्यांचीही काही चूक नाही. कारण आपण लोक एकदा आउट ऑफ साईट झालो की आउट ऑफ माइंड होतो. हे प्रत्येक क्षेत्राचं आहे. म्हणूनच तुझ्यापासून सुरुवात करताना जन्मापासूनच सुरुवात कर किशोर. तुझा जन्म कुठे झाला इथपासून सुरुवात करूया. मी तुला भरपूर, आत्ता मी हे पहिलंच वाक्य खूप मोठं बोलतोय, नंतर मी बोलणार नाही, तुला फक्त पिन मारणार आहे. जन्म कुठे झाला? जन्म झाला नागपूरला. मी मुळात नागपूरचा. नागपूरला आमची त्या काळातल्या CP अँड बेरार, म्हणजे आता महाराष्ट्र म्हणतात, पण या राज्याला त्यावेळेला CP अँड बेरार म्हणायची. आणि CP अँड बेरारमधली पहिली फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आमची होती. अच्छा. अशा बॅकग्राऊंडमधून मी आलेलो आहे. सधन सुसंस्कृत कुटुंबातून आलेलो आहे. नागपूरला MA पर्यंत शिक्षण केलं, MA इन इकॉनॉमिक्स. हे शिक्षण चालू असताना लहानपणापासून अभिनयाची आवड असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये धडपडत होतो. आकाशवाणीचं केंद्र जेव्हा नागपूरला सुरू झालं तेव्हा त्याच्यात भूतावळ नावाची या एकांकिकेत काम करणारा मी बालकलाकार. भूतावळ. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला
पुरुषोत्तम दारव्हेकर, त्यांनी रंजन कला मंदिर नावाची संस्था काढली. त्याच्यातर्फे नाटकात कामं केली. अच्छा. आणि 1960मध्ये मी मुंबईला आलो. बरं. मुंबईला मी याच्यासाठी आलो की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टिस नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी एक स्कॉलरशिप डिक्लेअर केली होती. कशातली? एक आमच्या निबंधाचा विषय असा होता की मोबिलिटी ऑफ लेबर इन महाराष्ट्र, की हे जो लेबरचा क्लास आहे हा कुठे कुठे आहे, कुठे कुठे विखुरला आहे आणि त्याची मोबिलिटी काय आहे. चेंबूरला जी आहे ती. हो, त्या विषयावर मी स्कॉलरशिपवर 2 वर्ष टाटा इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च केला, सोशल रिसर्च. बरं. आणि 1962मध्ये मला डिप्लोमा मिळाला. आणि 62मध्येच म्हणजे डिप्लोमा मिळाल्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी मला ग्लॅक्सोमध्ये नोकरी मिळाली. आणि त्याच्यानंतर सगळं लाईफ नीट सुरू झालं. सेटलमेंट आली, स्थैर्य आलं. बरं, राहण्याची काय सोय होती? माझा मोठा भाऊ मुंबईला होता. अच्छा. त्याच्याकडे मी राहायचं. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट काही जमली नाही. ती म्हणजे नागपूरला असल्यापासून अगदी शाळेपासून मी कंटिन्युअसली नाटकात कामं करत होतो. त्यामुळे तो जो नाटकात काम करण्याचा किडा तो जाईना. काय करावं, कोणीच ओळखत नाही इथे आपल्याला. मग मी त्यावेळेला बँड्राच्या MIG कॉलनीत राहायचं. तिथे नाट्यवेड्या लोकांना एकत्र करून आम्ही नटराज नावाची संस्था सुरू केली. बरं. आणि संस्थाच स्थापली. पण सगळ्यांना जो अनुभव येतो तो इकडे हिरोईनचा पत्ता नाही. हिरोईनसाठी कोणी मुलगी मिळेना. 4-5 ठिकाणी विचारून पाहिलं, पण जबरदस्त मार खाल्ला. त्यामुळे तो सुद्धा सोर्स गेला. मग कोणीतरी आम्हाला आमच्या एका खबऱ्याने सांगितलं की रोज संध्याकाळी 5 वाजता एक अतिशय छान दिसणारी मुलगी इथून बसनी कुठेतरी जाते. तर आम्ही मग आमचे सगळे हेर लावले, कोण आहे काय आहे. तेव्हा आम्हाला कळलं की ही मुलगी आहे, ही गुजराती नाटकात काम करते. बरं. आणि त्याच्या रिहर्सल्सलाही जात असते. तेव्हा सर्वानुमत असे ठरलं की हिला हिरोईन करायचं. म्हणजे तिला विचारणं हा पत्ताच नाही. हिरोईन झाली, ठरली. आणि मी म्हटलं मी डायरेक्टर आहे, ही हिरोईन आहे, एंड ऑफ स्टोरी. काय करायचं काय, वडिलांना भेटायला पाहिजे. मग घाबरत 2-3 माणसांची फौज बरोबर घेऊन तिथे गेलो. बॉडीगार्ड्स. हो, बॉडीगार्ड्स. आणि दार वाजवलं आणि दार उघडलं. आणि समोर होते त्यावेळेसचे प्रसिद्ध नाटककार आणि स्वातंत्र्य सैनिक व्यंकटेश वकील. अच्छा अच्छा अच्छा. व्यंकटेश वकीलची शोभा ही मुलगी. मग ते तिथे असल्यामुळे मग सगळंच सोपं झालं नाटकाबद्दल वगैरे. आणि अशा पद्धतीने आमचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. मी केलेलं पहिलं नाटक म्हणजे 3 चौक 13 श्याम फडकेचं. आणि ते तिकडे बाकडे बिकडे लावून कसं तरी थिएटर उभा करून आम्ही ते केलं. आणि ते नाटक पाहायला आता कैलासवासी म्हणायला पाहिजे त्यांना, श्याम फडके आले होते. अच्छा. श्याम फडके एवढे खुश झाले आमच्या नाटक बसवण्याच्या पद्धतीवर की त्यांनी नवा करकरीत कोरा फार्स लिहून दिला. त्याचं नाव काका किशाचा. हो. आणि काका किशाचानी माझं आयुष्य बदललं, आयुष्य घडवलं. त्याच्यातही शोभा होती. शोभा होती. बायको असल्यामुळे घ्यावंच लागतं ना. तर त्याच्यानंतर नाटक सुरू झालं. नाटकाचे प्रयोग तर करायला पाहिजे, पण करायला पैसे तर पाहिजे. काहीच नाही आमच्याकडे. तर त्यावेळेला जेवढ्या कॉम्पिटिशन्स होत्या, राज्य नाट्य स्पर्धा, चिंतामण कोल्हटकर स्पर्धा, पार्श्वनाथ आळतेकर स्पर्धा, या सगळ्यामध्ये आम्ही भाग घेतला. कारण मल्हार नाही. आणि त्यावेळेला तिथून आपल्याला पैसे मिळतात 200-400 रुपये आणि प्रयोग करायला मिळतो. या भरोश्यावर आम्ही सगळीकडे प्रयोग केले. आणि प्रयोग केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्हाला बक्षीस मिळालं. मला डायरेक्शनचं बक्षीस मिळालं, आमच्या नाटकाला नाटकाचं बक्षीस मिळालं, कमलाकर नाडकर्णीला ॲक्टिंगचं बक्षीस मिळालं. आणि खूप
प्रसिद्ध लोकप्रिय झालं नाटक काका किशा काका किशाचं. ते पाहिलेलं आहे मी नाटक हो. तुफान. आणि मग काय झालं माहिती आहे का, 5-6 प्रयोग स्पर्धेचे झाले आणि आम्ही घरी चला झालं बाबा आता काय, आणि वाईट वाटायला लागलं की आता प्रयोग करायला मिळणार नाही. तर एक दिवस किस्सा असा घडला की मी ऑफिसमधून आलो तर एक थोडासा बुटका दिसणारा असा माणूस माझ्यासाठी थांबला होता. मग तुम्ही किशोर प्रधान? म्हटलं हो. मला तुम्हालाच भेटायचं. म्हटलं या. ते म्हणाले माझं नाव यशवंत पगार, मी नाटकाचे प्रयोग करतो, मी कॉन्ट्रॅक्टर आहे. काल रात्री मी शिवाजी मंदिरला तुमचं नाटक पाहिलं आणि मला ते खूप आवडलं आणि मला ते कमर्शियली चालवायचं आहे. तेव्हा किती पैसे म्हटल्यावर मी थिजलोच, कारण नाटकातून पैसे मिळतात हेच आम्हाला माहीत नाही. प्रत्येकाच्या घरातून प्रॉपर्टी गोळा करून तुझ्याकडून छत्री, तुझ्याकडून गादी, तुझ्याकडून उशी असं एका टॅक्सीमध्ये घालायचं आणि प्रयोगाला जायचं. एवढीच आमची इन्व्हेस्टमेंट. त्याच्या पलीकडे कोणाला पैसे मिळतात हे माहीतच नव्हतं. तर मी जरा हबकलोच. तर किती पैसे? म्हटलं हे बघा मी काय एकटा नाही आहे, आमची संस्था आहे नटराय नावाची, त्यांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो. उद्या येतो 6 वाजता. भयंकर उत्साही माणूस. तर रात्री आम्ही अर्जंट मीटिंग घेतली. सगळे एकदम एक्सायटेड. अरे शिवाजी मंदिरमध्ये बालगंधर्वला इथे आपले प्रयोग होणार. नाही व्हेरी नाईस अपॉर्च्युनिटी. म्हटलं मग किती पैसे सांगायचे? ते कोणी बोलायला तयार नाही. काहीही सांग तू, पण हा चान्स गमावता कामा नये. शो मस्ट गो ऑन. हां शो मस्ट. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये धगधग करत ऑफिसमधून आलो तर पगार साहेब आधीच दारात आमच्या उभे. हुशार माणूस. हो. म्हटलं या. आले. काय ठरलं? ते म्हणाला काय ठरलं किशोर, किती पैसे? तर मी म्हटलं 600 रुपये पर शो. तर त्यांनी 5 प्रयोगाचे ॲडव्हान्स हातावर पैसे आणून ठेवले. उद्यापासून नाटक सुरू. आणि आमचं नाटक सुरू झालं. आणि मग नाट्यवर्तुळामध्ये एक बोंब पसरली की काका किशाचा नावाचं हाऊसफुल चालणारं नाटक, एक कोणी किशोर प्रधान नावाचा भोटमामा आहे, तो 600 रुपयाला देतो आणि लोकांनी पैसे कमवायला सुरुवात केली. कॉन्ट्रॅक्टर्सनीच आमचं नाटक चालवलं. आम्हाला त्यांनी तारीख द्यायची, आम्ही आमची सगळी प्रॉपर्टी गोळा करायची, तिथे जायचं, प्रयोग करायचा आणि 600 रुपये. आणि या खरं सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये कोणाचंही नाव नसताना, कुठलाही मोठं नाव नसताना आमच्या नाटकाने 200 प्रयोग केले. मित्र, आपण एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. एका अतिशय विचारी अशा, सुबुद्ध अशा, सुशिक्षित अशा नटाशी आपण गप्पा करतो, किशोर प्रधान याच्याशी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. दुसरी बाजू, किशोर प्रधान. किशोर, मुंबईत आलास, नोकरी मिळाली, राहण्याची भावाकडे सोय झाली, नाटकाची हौस भागायला लागली, पैसे मिळायला लागले. पण मग पूर्ण अर्थाने ज्याला आपण व्यावसायिक म्हणतो त्याची सुरुवात कशी झाली? फक्त नाटकच नाही, दूरदर्शनसुद्धा. पहिले मी दूरदर्शनबद्दल बोलतो. मला स्वतःला असं वाटतं की आज मी जो काही आहे, आज मला जी काही प्रसिद्धी मिळालेली आहे, महाराष्ट्रात कुठेही जरी गेलं तरी लोक ओळखतात, याचं एकमेव कारण म्हणजे दूरदर्शन. जेव्हा दूरदर्शन सुरू झालं 1 ऑक्टोबर 1972, बरं, तेव्हा दूरदर्शनवर जे पहिलं नाटक झालं निरोप, त्याच्यात मी काम करत होतो. बरोबर. याकूब सईद हे त्याचे प्रोड्युसर होते. हो. आणि त्याच्यानंतर अतिशय चांगल्या बुद्धिवान लोकांबरोबर मला काम करायला मिळालं. याकूब सईद एक होते, चास्कर विनायक. हां. हो. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला ल गो भागवत हे या केंद्राचे संचालक होते. बरं. आणि त्यांनी मला सांगितलं की किशोर, तू एखाद्या प्रोग्रामचं अँकरिंग का नाही करत? मी म्हटलं मी कधी केलं नाही. तर म्हणे करून बघ ना, हरकत काय आहे करायला. आणि त्यांनी मला आणि शोभाला गजरा या
प्रोग्रामचं अँकरिंग करायला खूपच प्रसिद्ध होता तो कार्यक्रम. आणि खूप प्रसिद्ध झाला, खूप लोकप्रिय झाला. म्हणजे तो कार्यक्रम बघण्यासाठी लोक गाड्या पकडून घरी यायचे वेळेवर आणि तो कार्यक्रम बघायचे. तो कार्यक्रम खूप माझा पॉप्युलर झाला. त्याच्यानंतर याकूब सईद, चास्कर, हो, विनय आपटे अशा अतिशय बुद्धिवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं, आज दूरदर्शनवर काम करणं आणि त्यावेळेला दूरदर्शनवर काम करणं याच्यात हजारो मैलाचं अंतर आहे. त्यावेळेला ते एकच चॅनल होतं, त्यामुळे सगळे लोक बघायचे. TRP हाचा सवालच नव्हता. 100% TRP प्रत्येक प्रोग्रामला असायचं. आणि तिथून मिळणारी जी प्रसिद्धी होती ती इतकी कामाला तुमच्या पुढे आली, आपोआप आली. उदाहरणार्थ मला व्यावसायिक नाटकात काम करायला मिळालं, ते सुद्धा याच प्रसिद्धीमुळे. अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात किशोर, हा पाया झाला तुझा एक. पाया झाला. या पाया सांगत असताना एक छोटासा किस्सासुद्धा तुम्हाला सांगतो. हो, सांग. त्यावेळेला दूरदर्शनचं टेक्निक एवढं पुढे गेलं नव्हतं जे आज झालेलं आहे. आज आम्हाला एडिटिंगची सोय आहे. एखादा भाग काढून टाकणं, एखाद्या भागाला जोडणं, एखाद्या भागाला कमी करणं, हे सगळं मॉनिटरवर बसून आम्हाला करता येतं आज. त्यावेळेला ती सोय नव्हती. मग किस्सा आणि काय? आम्ही गजरा नावाचा एक कार्यक्रम करायचा. मला अजून आठवतं, तो कार्यक्रम दर गुरुवारी 7:40 असायचा. आणि आता घरी जायचं घाईनी आणि पाहायचं प्रोग्राम. म्हणून मी बसलो होतो, तो ऑफिसमध्ये असताना याकूब सईदचा फोन आला की अरे किशोर, गडबड हो गई. गडबड हो गई. म्हटलं काय झालं? तो म्हणा, तुझं जे कम्पेअरिंग आहे त्याच्यातला 2.5 मिनिटाचा भाग इरेज झाला. मग आता काय करणार? आणि ते त्यावेळेला तर एडिटिंग करत नाही, करणार काय? तू म्हणे एक काम कर, घरी जा, त्या दिवशीचे कपडे आणि शोभा आणि त्या दिवशी तिचे कपडे हे सगळं करून तुम्ही इथे टेलिव्हिजन सेंटरवर या, कंटिन्युटी करता. आणि इथे आम्ही बोललो. आणि ॲक्च्युली स्टॉपवॉच घेऊन किती वेळ इरेज झालेला आहे, कुठल्या पॉईंटला सुरू होतं आणि कुठल्या पॉईंटला बंद होतं, याची आम्ही रिहर्सल केली. आणि जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाल्यानंतर आम्ही दोघंजणं तेच कपडे घालून त्याच पोजमध्ये स्टुडिओमध्ये उभं. तिकडून याकूबने 3, 4, 5, 0, 1 गो इथे ऑन झालं. आम्ही ते बोलायला लागलो. आमचं संपल्याबरोबर परत ते एअरवर गेलं. तर ही इतक्या ट्रिकी गोष्टी त्यावेळेला इथे घडल्या आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज आमचे जे सगळे अग्रगण्य मोठे नट जे समजले जातात ते सगळे या दूरदर्शनच्या माध्यमातून आले. ते काय, तुझ्या बाबतीत सुद्धा बोलायचं तेच झालं. टेलिव्हिजन कॅमेऱ्याला सामोरं कसं जायचं हे दूरदर्शननी शिकवलं. त्यामुळे दूरदर्शन हा पहिला भाग. परंतु मग एवढी लोकप्रियता लाभल्यानंतर मग तरी सुद्धा व्यावसायिक ऑफर्स येणं सुरू झालं होतं का नव्हतं? पुष्कळ झालं होतं. हां, मग ते सांग ना. पुष्कळ झालं होतं. जसे हे माझे नाटकं चालायला लागले त्यावेळेला त्यावेळेला खूप लोकांनी येऊन सांगितलं की तू आमच्या नाटकात कमर्शियल म्हणून काम कर. ॲज अन ॲक्टर. काका किशाचा पेक्षा वेगळं. ओके. त्याच्यापैकी पहिली मला ऑफर देणारा तोच आमचा पगार मित्र. अच्छा, गुड. त्यांनी मला सांगितलं की माझं एक नाटक आहे, त्याच्यात तू काम करायचं. त्या नाटकाचं नाव घरोघरी मातीच्या चुली. बरोबर. तर मी त्याला म्हटलं मी काम करीन, पण माझ्या काही अटी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझी नोकरी आहे, त्यामुळे त्या काळात फक्त रात्री 8:30चे प्रयोग व्हायचे. पण आता सकाळी सुद्धा प्रयोग सुरू झाले. हे मला करता येणार नाही. वर्किंग डेला पुण्याला किंवा बाहेरगावी मला प्रयोग करता येणार नाही. तो म्हणाला ठीक आहे, आपण तुम्ही सांगाल ती डेट तसं करूया. आणि आम्ही नाटक चालू आणि ते नाटक धो चालायला लागलं. आणि प्रत्येक वेळेला काय या थोडं बघ ना, साला सोडणार नोकरी काय तुला, की शेवटी तो काट्यावरच आला. एक दिवस मला म्हणाला किशोर इथे बस, किती पैसे मिळतात
तुला सांग, नोकरीत मी तुला जास्त पैसे देतो, पण तू नोकरी सोड. नोकरी सोड आणि फुल टाईम माझ्याकडे ये, कारण तू जर फुल टाईम आला तर माझंही नाटक चालेल, तुझंही. मी म्हटलं नाही. आणि विक्रम, तुला मी एक सांगतो, नोकरी सोडण्याबद्दलच्या खूपशा ऑफर्स मला आल्या, पण त्या मी घेतल्या नाहीत. व्हेरी गुड. बेसिकली फॉर 2 रिझन्स. मी जेव्हा नोकरी करायला लागलो आणि सायमल्टेनियसली नाटकसुद्धा करत होतो, तेव्हा एक गोष्ट मी माझ्या ध्यानात पक्की ठेवली होती. ग्लॅक्सो इज माय करिअर, रंगभूमी इज माय हॉबी. माझ्या करिअरला कुठेही हॉबीचा धक्का बसता कामा नये. करिअर आणि रंगभूमी हे 2 वॉटरटाईट कंपार्टमेंट्स असायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मी पुढे गेलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की नोकरीमध्ये मिळालेली माणसं, माझे बॉसेस, या सगळे हे इतके चांगले लोक होते. मी जे काम करत होतो ते माझं इतकं आवडतं काम होतं की मी म्हटलं, का म्हणून मी नोकरी सोडली. दुसरं म्हणजे असं नाही म्हटलं तरी आर्थिक स्थैर्य हा जो प्रकार आहे त्याचं महत्त्व कोणीही टाळू शकत नाही. तर या सगळ्यामध्ये मी नोकरी पक्की धरून होतो. किती वर्ष केलीस नोकरी? 28 वर्ष. अच्छा. आता त्याच्यातला एक लायटर भाग सांगायचा म्हणजे एका बाजूला ग्लॅक्सोसारख्या मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी की जिथे शिस्त म्हणजे शिस्त, आणि एका बाजूला रंगभूमी की जिथे तुम्ही रोज 900 लोकांना हो जिथे तुम्ही रोज 900 लोकांना अकाउंटेबल असता. ही तारेवरची कसरत करता करता माझ्या नाकी नवाले. एक छोटासा किस्सा सांगतो. त्यावेळेला मेजॉरिटी ऑफ माय बॉसेस वेर नॉन महाराष्ट्रीयन्स. अच्छा. त्यामुळे ते महाराष्ट्र टाईम उघडून बघायचे नाही नाटकाची जाहिरात. त्यामुळे हा माणूस नाटकात काम करतो याचा कोणाला पत्ता नव्हता. शाबास. एकदा काय झालं की दुपारचा प्रयोग लागला, सकाळी 11चा प्रयोग लागला. सकाळी 11चा प्रयोग लागला म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन तिथे जाणं शक्य नव्हतं. म्हणून मी बॉसच्या सेक्रेटरीला फोन केला की मला डिसेंट्री झाली आहे. बरं. हां, आणि बॉसला प्लीज सांग की मला येता येणार नाही, चालेल का. तिने बॉसला त्याला बॉस म्हणाला, हो हो ऑफकोर्स, सांग त्याला, टेक रेस्ट, पूर्णपणे दिवस आराम कर, उद्या ये. बरं. आम्ही गेलो, आनंदाने प्रयोग केला, आनंदाने दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. गेल्या सेक्रेटरीने गुड मॉर्निंग सर, कसं वाटतं सर, कशी आहे सर डिसेंट्री, असं साधारणपणे डिसेंट्री हा शब्द 10 वेळा उच्चारून मला प्रश्न विचारले. आणि मी बसलो. फोन आला. त्यावेळेला आमच्याकडे पाटकर नावाचे एक चीफ पर्सनल मॅनेजर होते, त्यांचा फोन आला. तर म्हटलं, हॅलो, अरे किशोर. म्हटलं, हो. अरे काल तुला फोन केला होता, माझं जरा काम होतं. म्हटलं, फोन केला होता. हो, नाही काल मी आलो नव्हतं, मला डिसेंट्री झाली होती. तुझी डिसेंट्री हाऊसफुल होती का? मी तर असे सुद्धा पुष्कळसे किस्से घडले. गुड, व्हेरी गुड. पुढच्या आपल्या गप्पा गोष्टींकडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा छोटीशी किशोर विश्रांती घेऊया. मित्र हो, पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती. परत भेटूया लवकरच. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरती दुसरी बाजू, किशोर प्रधान यांच्याशी गप्पा गोष्टी. सर्वांची पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. किशोर, आता ही सगळी तुझी डिसेंट्रीची हाऊसफुल डिसेंट्रीची गंमत ऐकली, पण तू मराठी नाटकामधून मग बाहेर का पडलास, केव्हा पडलास आणि का? सुरुवात तर तुझी मराठी नाटकापासून झाली. हो, सुरुवात झाली आणि मराठी नाटकामध्ये माझं उत्तम चाललं होतं. सुदैवाने लोकांना माझ्या सगळ्या भूमिका आवडायच्या, माझी नाटकं लोकप्रिय झाली. पण एक वेळ अशी आली, आय रिमेंबर 1989, त्यावेळेला केलेलं मी मराठी नाटक, हे शेवटचं मराठी नाटक, ते होतं संभव असंभव. आणि शोभाने लिहिलं होतं आणि डायरेक्ट केलं होतं. बरं. काय झालं माहिती आहे का,
की जेव्हा तुम्ही नोकरीमध्ये असता तेव्हा ऑन द लॅडर ऑफ दी करिअर तुम्ही वर जात असता. जसे तुम्ही वर जाता आणि वरच्या पदावर जाता तेव्हा तुम्ही किती वाजता आलात आणि किती वाजता गेलात हे कोणी विचारत नाही. पण तुम्हाला नेमून दिलेलं जे काम आहे ते त्या एका विशिष्ट वेळेला होतं की नाही याला अतिशय महत्त्व असायचं. आणि माझे दुपारचे प्रयोग, माझे सकाळचे प्रयोग, आणि त्यावेळेला आय वॉज रिपोर्टिंग डायरेक्टली टू द डायरेक्टर. अच्छा. तर हे सगळं चालू असताना मला नेहमी असं वाटायचं की 4चा प्रयोग शिवाजी मंदिरला असताना मी 3:30 वाजता टॅक्सीत उडी मारून बसतो, तिथे जातो, प्रयोग करतो. किंवा पुण्याला जेव्हा असतं तेव्हा नाटक असायचं तेव्हा हे सगळे लोक एअर कंडिशन बसने दुपारी जायचे. मी डेक्कन क्वीन पकडायचा, 4:30 वाजता टॅक्सी पकडून व्हीटीला जायचा, डेक्कन क्वीन पकडायचा, तिथे 8-10 वाजता डेक्कन क्वीन पोहोचायची. मी आल्याबरोबर तो तिथला मॅनेजर आमचा जो आला तो फोन करून सांगायचा किशोरजी आले. मी यायचा, फटफट तोंडाला रंग लावायचा, नाटक करायचा. आणि त्यावेळेला पेपर टॅक्सी नावाचा एक प्रकार होता. हां, त्या पेपर टॅक्सीतून मुंबईला यायचं आणि परत गुड मॉर्निंग सर म्हणायचं. असा सगळा आमचा नित्यक्रम चाललेला होता. म्हणजे मी गुड नाईट सर आणि गुड मॉर्निंग सर हे म्हणायच्यामध्ये मी नाशिकला जाऊन आलेलं असायचं. तर अशा गोष्टींचं इतकं प्रेशर यायला लागलं, इतकं टेन्शन यायला लागलं मला की समजा माझा प्रयोग आहे आणि डायरेक्टरने बोलवलं की किशोर जरा ये डिस्कशनला ये, तर मी काय करू? त्यांना नाही म्हणता येत नाही, तिकडे 900 लोक तुमची वाट पाहत आहेत, मी काय करू? आणि या टेन्शन माझे इतके हाल व्हायला लागले की मी असं ठरवलं की वन फाईन मॉर्निंग की एंड ऑफ स्टोरी, इनफ इज इनफ, आता टाळणे नाही. आणि त्यावेळेला मी अचानक निर्णय घेऊन मराठी नाटक सोडलं. पण मग नंतर पुढे ते तू करत आलास त्याच्यामध्ये काम करताना त्रास नाही झाला? नाही. कसं काय? सांगतो. काय, मला स्वतःला असं वाटतं की मी या सगळ्याच बाबतीत फार सुदैव आहे. देवाचा माझ्यावर फार वरद हस्त आहे. नाटक सोडलं, त्याच्यानंतर काही करायला मिळेना, अतिशय अस्वस्थ व्हायचं. पण माझंच डिसिजन होतं, त्यामुळे आय कुड नॉट ग्रज, आय कुड नॉट कंप्लेन अबाउट इट. आणि हे सगळं चाललं असताना एक दिवस आत्माराम भेंडेंचा फोन आला की भरत दाभोळकर नावाचा एक लेखक आहे, आम्ही लोकांनी एक नाटक करतो आणि आम्ही निराळ्या पद्धतीचं नाटक करतो आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की तू काम करावं. इंग्रजी नाटक? इंग्रजी नाटक, इंग्लिश नाटक, इंग्लिश. तर मी उडी मारून हो म्हटलं, कारण की वर्किंग डेला प्रयोग नाही, व्हेरी गुड, दुपारी प्रयोग नाही, व्हेरी गुड. जर वीकेंडला जर बाहेर जरी प्रयोग असला तर विमानाने जाणं, विमानाने येणं म्हणजे वेळेची बचत. या सगळ्या गोष्टी मला इतक्या सुटेबल होत्या की मी तो ग्रुप जॉईन केला. आणि त्याच्यानंतर एकंदर मी बॉटम्स अप हे पहिलं नाट. आणि त्याच्यानंतर होती त्याच्यामध्ये हो बायको माझी, हो हो हो, ते निराळं नाटक होतं जे आम्ही इंग्लंडला घेऊन गेलो होतो, मंकी बिझनेस. तर ते करत असताना साधारणपणे मी 18 इंग्रजी नाटकात कामं केली, 18. आणि खूप निराळा अनुभव आला. आणि मला असं वाटतं की 25 वर्ष मराठी रंगभूमी आणि 18 वर्ष इंग्रजी रंगभूमी या दोन्हीमुळे माझं जीवन खूप समृद्ध झालं. आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी कंटेंट. व्हॉट डिफरन्स डू यू फाइंड इन इंग्लिश थिएटर ऑडियन्स, इंग्लिश कॉमेडी अँड मराठी कॉमेडी? मराठी नाटकाचा प्रेक्षक वर्ग आणि इंग्लिश नाटकांचा प्रेक्षक वर्ग हे दोन्ही मी अगदी जवळून पाहिले आहेत, पाहण्याचं भाग्य मला लाभलं आहे. आणि माझं स्वतःचं असं मत आहे की आमचा मराठी प्रेक्षक जो आहे तो त्याला 150 वर्षाची नाटकाची परंपरा आहे. 150 वर्ष आमचं नाटक चालू आहे आणि आमचा प्रेक्षक हा 150 वर्ष आमचं नाटक पाहतो आहे. त्यामुळे तो प्रगल्भ झाला आहे. त्याला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात, त्याच्या जाणीवा इतक्या तीव्र झालेल्या आहेत की आज माणूस सांगतो की अरे हे चांगलं आहे, हे वाईट आहे.
तसं इंग्रजी नाटकाच्या बाबतीत मला वाटलं नाही. बरं, मला एक विचारायचं असं की त्यांना तुम्ही मराठीतला जो सगळा सेन्स आहे, ह्युमर आहे, वातावरण आहे, म्हणी आहेत, नेमकेपणाने अशा काही जागा आहेत की जिकडे नक्की आशा येणार, अशा वेळेला तुम्ही काय करायचं? उदाहरणार्थ एखादी म्हण आहे, त्याचं तुम्ही मराठी इंग्लिशमध्ये कसं करत होता? आता तेच सांगतो मी. त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जरी इंग्लिश नाटक करत असलो तरी भरत मुळात हा मराठी नाटकाचा अत्यंत मोठा चाहता आणि भक्त आहे. हो, म्हणजे तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. आपल्याकडे किती वेळ आहे मला माहिती काळजी नाही. करू नको. की भरत म्हणायला लागला की किशोर, आपण तुझे आहे तुझपाशी हे नाटक इंग्लिशमध्ये करूया. भरतच्या बद्दल तू किस्सा सांगणार आहेस त्याच्यापूर्वी भरतचं तुझ्याबद्दलचं जे मत आहे ते जर आपण बघूया आणि ऐकूया. माझी जी काही 32 नाटकं आम्ही केली आहेत त्यातल्या कमीत कमी मला वाटतं 29 किंवा 30 नाटकात तू काम केलं आहेस. म्हणजे किशोर प्रधानशिवाय आम्ही नाटक करत नाही, ही एक असं समीकरण तेव्हा झालं होतं की भरत दाभोळकरचं नाटक म्हणजे त्यात काही ठराविक माणसं जी आहेत त्यात किशोर प्रधान एक प्रामुख्याने नेहमी असायचा. आणि मला असं वाटतं की एक विनोदी नाटक करणारा माणूस म्हणजे लेखक किंवा दिग्दर्शक, त्याला जे काही पाहिजे असतं एखाद्या नटाकडनं की नुसतं आपल्या लाईन्सवर हसणं एक वेगळी गोष्ट असते, इथे कोणी करू शकतं, पण लाईन्सच्या मध्ये काहीतरी असा हावभाव करून हसा निर्माण करणं हे फार कमी लोकांना जमतं. आणि ते किशोरला फार उत्तम जमलं होतं. त्याची ती खासियत आहे की तो डायलॉग्सच्या मध्ये देखील आपण काही बोलत नाही आहोत, बाकीची माणसं बोलत नाहीत, पण हा इकडे उभं राहून काहीतरी असं काहीतरी करायचं की त्याला प्रचंड हसा मिळायचा. आणखी आमच्या इंग्लिश रंगभूमीवरती किशोरची एक अतिशय मोठी फॅन फॉलोईंग आहे. म्हणजे आम्ही कधी नाटक केलं की त्यात किशोर समजा नसल्या एखाद्या प्रयोगामध्ये तर आम्हाला लोक तेव्हा किशोरला माहीत नसेल की लोक आम्हाला विचारायची की अच्छा आपके शो में आज किशोर प्रधान नहीं थे क्या. म्हणजे किशोर हॅड मेड सच अ ट्रिमेंडस इम्पॅक्ट ऑन इंग्लिश थिएटर. आणि म्हणजे ह्या लेवलची ॲक्टिंग किशोर प्रधान म्हणा किंवा आपलं तेव्हाचे आत्माराम भेंडे वगैरे ह्या लेवलची ॲक्टिंग त्या ऑडियन्सनी कधी बघितली नव्हती. त्यामुळे काका किशाच्या त्याच्यापासून बॉटम्स अप नंतर आणखीन अनेक नाटकांमध्ये जे काही किशोरने अमेझिंग काम केलं ते आय थिंक ॲज लॉंग ॲज ही इज फिट अँड एबल ही शुड कंटिन्यू डूइंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, तर भरत तर आम्ही असते हा म्हणाला मला तुझे आहे तुझपाशी आपण इंग्लिशमध्ये करू. आणि त्यांनी पूर्ण स्क्रिप्ट ते लिहून काढलं. बर, पुलंकडे आम्ही भेटायला गेलो. ते म्हणाले की यांनी सांगितलं असं असं. ते म्हणाले भरत हे बघ तू माझं ऐक, तू या बंधात पडू नकोस, कारण की सगळ्या भाषांमध्ये जवळजवळ गुजराती हिंदी सगळे या नाटकाचं ट्रान्सलेशन अडॅप्टेशन तू काय म्हणतं ते झालेलं आहे आणि इट हॅज नॉट वर्कड. कारण ह्याला जो एक फ्लेवर आहे मराठीला जो फ्लेवर आहे ते इंदोर आणि देवासचं वातावरण, नंतर त्या ठुमऱ्या आणि हे सगळं इथे क्रिएट करता आलं नाही कोणाला आणि ते करणं कठीण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू हा नाच सोडावा. तेव्हा भरत त्यांना म्हणाला की फक्त एक काम करा, माझी इच्छा आहे की तुम्ही हे स्क्रिप्ट फक्त वाचा आणि मला कळवा. तुम्ही जर म्हणालात की नाही याच्यात काही दम नाही तर मी बासनात ठेवून देईन. ते म्हणाले अरे कशाला भरीला घालतो. त्यांनी अतिशय नाईलाजाने यांना कसं नाही म्हणायचं म्हणून ते स्क्रिप्ट त्यावेळेला ते पुण्याला राहायचे आणि इथे मुंबईला इथे यायचे. ते म्हणाले मी पुण्याला जाणार आहे, मी तिथून. आणि पुण्याला ते गेले आणि 4थ्या दिवशी त्यांचं पत्र आलं, एकही शब्द न बदलता करावे. मला असं वाटतं की हा फार मोठा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे काय. त्याच्यानंतर आणखीन एक सांगायचं म्हणजे इंग्रजी रंगभूमीवर आम्ही निराळे प्रकार जे आहेत नाटकाचे किंवा गाजलेली जी नाटकं आहेत आमची मराठी ते आणायचा प्रयत्न केला. आम्ही पुरुष केलं कमला केलं, आम्ही कमला केलं, मी आलो होतो तालमीला. हो तुम्ही होतात. तर आम्ही असं सगळं आणि नंतर मग आम्ही एक असा प्रयोग केला की जिथे टिपिकल मराठी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही इंग्रजी स्टेजवर आणायचा. तमाशा मुंबई स्टाईल या नावाने आम्ही तमाशा आणला. गणगवळण आम्ही केली. तर त्याच्यात एक किस्सा असा होता
की एक जसं आपल्याकडे लग्न झाल्यानंतर उखाणा घेणं ही एक पद्धत असते, नेहमीची गाजलेली पद्धत, एस्टॅब्लिश्ड पद्धत मराठी, ती आम्ही इंग्लिशमध्ये आणली. तर जेव्हा ते नाटक संपतं तेव्हा तो भटजी म्हणतो, जो मी काम करायचा, की तुला असं जाता येणार नाही, तुम्ही आधी उखाणा घ्या, बायकोचं नाव घ्या आणि मगच सुटका होईल. तर मग त्याच्यात 2 कपल दाखवले. एक कपल आहे ते पारशी कपल दाखवलं, ते केटरर्स असतात, ते विजू ते काम करायचं. तो म्हणाला, बैंगन का भरता अँड पुलाव विथ पीज, बैंगन का भरता अँड पुलाव विथ पीज, माय साखर इज सो स्वीट के आय गॉट डायबिटीज. किंवा त्यावेळेला साहेबांचं राज्य होतं. एनिवे असे कितीतरी किस्से तुम्हाला सांगता येतील मला. बरं, फार्स आणि विनोदी नाटक याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. मित्रहो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती, लगेच भेटतो आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, गप्पा गोष्टी किशोर प्रधान यांच्याबरोबर. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. किशोर, मी तुला असं एक प्रश्न विचारणार आहे की विनोदी नाटक आणि फार्सिकल नाटक याच्यामध्ये काही फरक आहे का? तुझं काय मत आहे? आणि त्या संदर्भात आपल्याकडे ज्यांनी फार्स एस्टॅब्लिश केला ते बापू, आत्माराम भेंडे, बबन प्रभू, पै, मुकुंदराव कोठारे, ह्याबद्दल अगदी थोड्या थोड्या ह्याच्यात आठवणी सांग जरा. तू त्यांच्यावर काम केलं असशील तर तेही सांग. आणि विनोदी नाटक म्हणजे काय आणि कसं असतं हे पण सांग. पहिली गोष्ट म्हणजे मी आधी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबद्दल बोलतो, की मला स्वतःला असं वाटतं की माझं एक खूप मोठं भाग्य आहे की इतक्या सुदृढ अभिनय करणाऱ्या लोकांबरोबर काम करायला मला मिळालं. आत्माराम भेंडे हे तर माझे गुरु आहेत. माझ्या दृष्टीने त्यांच्यासारखा विनोदी नट आणि जाणकार नट आजपर्यंत झाला नाही. फार्सिकल नोट. हां, फार्सिकल बाबतीत. आता फार्सिकलच्या बाबतीत बोलायचं म्हणजे लोक मला बरेच वेळा हा प्रश्न विचारतात की नेमकं विनोदी नाटक आणि फार्सिकल नाटक याच्यात काय फरक आहे, की हे विनोदी नाटक आहे आणि हे फार्सिकल नाटक आहे, असं डिमार्केशन कुठे तुम्हाला करता येतं? तर मला स्वतःला असं वाटतं की जो विनोद तुमच्या आमच्या जीवनात, रोजच्या जीवनात घडू शकतो, जी विनोदी घटना घडू शकते आणि ज्याच्यामुळे विनोद निर्माण होतो, ते विनोदी नाटक. आणि जो विनोद, तोच विनोद थोडंसं अतिशयोक्ती करून, थोडंसं ताणून लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला जातो, तो फार्स. बरोबर. आणखी ह्याच्यावरचं उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्ही जर आरशात जर पाहिलं तर तुम्हाला तुमचा चेहरा आहे तसाच दिसतो. पण ते जत्रेमध्ये असे लाफिंग गॅलरी, हां, असे जे आरसे असतात, बहिर्गोल आणि अंतर्गोल, त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर तुमचाच चेहरा तुम्हाला असा पसरत दिसतो, तो फार्स. बरोबर. व्हेरी गुड. दिस एक्झाम्पल इज व्हेरी गुड. तुझ्यावरती एक तो कायमचा शिक्का बसला असं नाही का तुला किशोर वाटत? म्हणजे त्याबद्दल काही वाटतं का? खंत वाटते का काही? नाही, काही लोकांना नाही, मी हे आहे, हे मला हेच करायचं होतं असं असतं. काही लोकांना विविध भूमिका करायच्या असतात, म्हणून विचारलं. हे पहा विक्रम, मी आयुष्यात सातत्यानं विनोदी भूमिका केल्यात हे खरं आहे. माझ्या विनोदी भूमिका लोकांना खूप आवडल्या हेही खरं आहे. आणि त्यामुळे मला तशाच प्रकारच्या भूमिका कराव्याशा वाटल्या, करायला मिळाल्या. पण हे जे आहे की बाबा माझ्यावर शिक्का बसला, त्याची मला अजिबात खंत नाही. अच्छा. कारण मला स्वतःला असं वाटतं की अभिनय हा जो टोटल मोठा प्रांत आहे, त्याच्यातला विनोदी नाटक किंवा विनोदी अभिनय हा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि कठीण आहे. कॉमेडी करणं हे फार कठीण आहे. हो, होतं.
एखादी अशी सिच्युएशन असली की आई मरून पडली आहे आणि मुलगा बाहेरून धावत येतो आणि आई म्हणतो आणि तिथे रडायला लागतो, ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण एक अशी सिच्युएशन आहे विनोदी नाटकाची की जिथे कोणीतरी म्हणतं काहीतरी काय फालतूपणा चालला आहे, कोणीतरी म्हणतो क्या बात आहे, मस्त विनोद आहे यार, आणि कोणीतरी खो 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 हसतं. एकाच गोष्टीला 3 प्रकारच्या अशा रिॲक्शन्स मिळतात. तेव्हा ते भान राखून जो अभिनय करावा लागतो तो विनोदी अभिनय. आणि मला असं वाटतं की आय एम हॅपी, आय एम प्राऊड की मला विनोदी नाटक करायला मिळालं आणि चांगल्या लोकांबरोबर, चांगल्या लोकांमध्ये करायला मिळालं आणि लोकांना हसवणं, लोकांना आनंद देणं सगळ्यात अवघड आहे. ते याच्यासारखा लोकांना आनंद देणं अवघड आहे आणि लोकांना हसवणं अवघड आहे. लोकांना रडवणं फार सोपं आहे. शोभाच्या तुझ्या लग्नाला आता किती, शोभा वहिनी तुझ्याशी पण बोलतोय मी, किती वर्ष झाली? पुढच्या वर्षी आमच्या लग्नाला 50 वर्ष होती. सर, हॅट्स ऑफ टू यू, कॉंग्रॅच्युलेशन्स. आतापर्यंत लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं, तसंच उत्तरोत्तर लोकांनी त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना चांगल्या भूमिका मिळाव्या, कीर्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढावी. मी बघितलं आहे, आम्ही ते परदेशात आम्ही जातो किंवा इकडे सुद्धा सगळीकडे जातात तर लोक इतके प्रेमाने त्यांना भेटायला येतात, इतके मान देतात, मला फारच अभिमान वाटतो त्यांचा. आता आमच्या लग्नाला 50 वर्ष झाली आहेत, पण ह्या 50 वर्षात मी कधीही असं बघितलं नाही की त्यांना बघून कोणाचं तोंड वाकडं झालं आहे का कोण नाराजी व्यक्त करत आहे. स्वतः किशोर इतके स्वभावाने चांगले आहेत, मिळून मिसळून घेतात. माझा स्वभावसुद्धा त्यांनी बदलला, त्याच्यामुळे मला त्यांचं फार कौतुक वाटतं. आणि माझी अशी इच्छा आहे की अशा उत्तरोत्तर त्यांना लोकांचं जास्तीत जास्त प्रेम मिळावं, चांगल्या भूमिका मिळाव्या आणि त्यांना आवडेल असं काम करायला मिळावं. बस, मला काही जास्त बोलता येईल. मग ती आता करते का काम का नाही? कंटाळाला दिला. बरं. म्हणजे एका विशिष्ट पॉईंटला जेव्हा तिला असं वाटलं की नाही मला याचा फार त्रास होतो, सकाळी उठायचं 7ची शिफ्ट करायची. पण मग कसं काय, म्हणजे आता हे ठीक आहे की तुम्ही आता दोघंही काही करत नाही आहात, आरामात घरी आहात, परंतु ज्या वेळेला तू व्यस्त होतास तीही व्यस्त होती, तू तर नोकरी आणि हे दोन्ही करून व्यस्त होतास, तेव्हा ती एकटीच सांभाळायची घर का यू यूज टू हेल्प हर, काय करायचं? नाही, काय माहिती आहे का की जेव्हा मी हे लग्न केलं तेव्हाच मी हा विचारसुद्धा केला की एका प्रथितयश अभिनेत्रीबरोबर मी लग्न करतो आहे. अशा वेळेला येणाऱ्या अडचणी आणि अशा वेळेला येणारे कॉम्प्रोमाइजेस, ह्याच्याबद्दल जर तुम्ही गंभीर केलं तर ती मॅच्युरिटी नाही. एनी मॅच्युअर मॅन विल ॲक्सेप्ट द वाईफ ऑर हजबंड इन हर ओन रोल, आणि ते जर तुम्हाला करता आला तरच तुम्ही सक्सेसफुल होता. देन ओनली यू कॅन गो अप टू 50 years. परदेशी जाऊन आलास इतक्या ठिकाणी भारत बरोबर आणि बाकी सगळ्यांबरोबर, आपला देश आणि इतर देश यांची काही तुलना करताना फायनली असं काय वाटलं तुला की कुठला यापैकी कुठला देश आपला, कुठला भाग चांगला वाटला आणि कुठला आपल्या देशात नाही आहे? थोडक्यात तुला आवडलेला तुझं काय मत आहे? आपला देश, नॅचरली आपला देश हेच महत्त्वाचं आहे, परंतु काय व्हायला पाहिजे आपल्याकडे ते सांग. काय आहे माहिती आहे, तू म्हणालास तसं सुदैवाने मला खूपशा देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली. तिथला प्रेक्षक वर्ग, तिथले नागरिक यांच्याशी इंटरॅक्ट व्हायला मिळालं. आणि शेवटी मला असं वाटतं किंवा अशा निर्णयाप्रती मी आलो आहे की त्यांच्याकडे खूप चांगली स्वच्छता असते, त्यांच्याकडे खूप चांगली शिस्त असते. हे जरी असलं तरी आमच्याकडे जी एक गोष्ट आहे ती त्यांच्याकडे नाही, त्या म्हणजे भावना. आज जो एका इंडियन सिटीजनचा दुसऱ्या इंडियन सिटीजन इमोशनल अटॅचमेंट जी आहे ती फक्त आपल्याच देशात आहे
आणि आपल्या देशाला दुसरा कोणीही इथे दुसरा हे नाही. हे सगळं करत असताना तू सामाजिक भान याबद्दल काही बोलू शकतोस का? काही करतोस का? काही केलंयस का? काही करणार आहेस का? काय की मी फार छोटा माणूस आहे. माझ्या या विषयाबद्दलच्या कल्पनासुद्धा निश्चित स्वरूपाच्या आहेत. एखाद्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन तिथे काम करणं किंवा काय अशा गोष्टींपेक्षा एखाद्या संस्थेला आपल्यातर्फे जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करून ती संस्था आणि ते कार्य पुढे जावं असा मी प्रयत्न करत असतो. संस्था म्हणजे फक्त नाट्यसृष्टीशी नाही कुठली संस्था? हो हो. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण? आनंदातच गेलं आयुष्य, त्यामुळे क्षण नाही सांगू शकत. खूप दुःख झाल्याचा क्षण? जेव्हा माझी आई गेली. आपण झटपट प्रश्न नावाच्या एका गमतीदार खेळाकडे वळूया. तुझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग कधी आणि कुठे झाला? 16 डिसेंबर 1972 काका किशाचा. आवडता विनोदी नट? आत्माराम भेंडे. सखाराम बाइंडर या नाटकाचे लेखक कोण रे? विजय तेंडुलकर. मराठी महिन्यातला शेवटचा महिना, मराठीतला शेवटचा महिना? 12वा महिना. हां. 11व्याच्या नंतर येणारा महिना फाल्गुन. फाल्गुन. आपलं राष्ट्रगान, राष्ट्रगीत नाही, राष्ट्रगान वंदे मातरम, ह्या राष्ट्रगानाचे लेखक? नेमकं नाव आठवत नाही, पण ते बंगाली होते. बरोबर. त्यांचं नाव बंकिमचंद्र चटर्जी. हां हां. वंदे मातरमचे लेखक. तू घेतलेलं पहिलं वाहन कुठलं आणि त्याचा नंबर काय आठवत आहे का? हो. काय? मी पद्मिनी गाडी घेतली होती बर. आणि 195 हा त्याचा नंबर होता. तुझ्यावरती नट म्हणून कोणाचा जास्त प्रभाव आहे असं तुला वाटतं? आत्माराम भेंडे. तुझीच तुला सगळ्यात आवडलेली भूमिका कुठली? काका किशाचा. आपल्या देशाशिवाय दुसरा आवडलेला देश? आपल्या देशात आवडलेला, मगाशी तू सांगितलंस त्यापेक्षा आवडलेला देश तसाच, म्हणजे पहिला नंबर भारत आणि नंतर काय दुसरा कुठला? इंग्लंड. तू काही बिझी वगैरे नाही आहेस, घरात शांतपणे आराम करतोयस तू आणि माझी वहिनी, तर तरीसुद्धा आराम करणे हा सुद्धा एक काम आहे रे या वयामध्ये. तर तो आराम करण्याचा उद्योग सोडून आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आज तू इथे आलास. म्हणून दूरदर्शन परिवारातर्फे दुसरी बाजू या कार्यक्रमाचे आमचे जे सगळे सूत्रसंचालन करणारे आमचे हे सर्व तंत्रज्ञ, आमचे निर्माते मिस्टर पाठक, निरंजन, मी स्वतः आणि आमचे मुकेशजी शर्मा यांच्यातर्फे तुझं मी मनपूर्वक तुला धन्यवाद देतो. तिथेच बसून राहा आणि ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं एकूणच जे काही मत झालेलं आहे ते तिथे 1-2 ओळीमध्ये तू लिहून टाक. तुझा फोटो इथे लावलेला आहे, त्याच्या शेजारी तू ते लिहायचं आहेस. हा तुझा फोटो.